खर्च केल्या गेल्यात. सुंदर कामगिरी आपण पाहतो या टीमची. सुंदर फटका मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती वेलकम टू द सिक्सर. 6 धावेने संघ धावून पोहोचलाय 22-22 या आकड्यावरती. गोलंदाज जर आपण पाहिला निलेश पाटील वरती पहिलाच आक्रमण चढवला. रोडीतनं हा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा फेकून दिलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. गणेश वाजे संघ, तुम्हा खेळाडूंना कक्ष सोडून जाण्याची अनुमती नाहीये. भले तुम्ही आयोजक असाल तरी तुम्हाला देखील नियम तेच असतील. ही पहिली वॉर्निंग आहे. यानंतर वॉर्निंग दिली जाणार नाही. याकडे लक्ष असू द्या. आमचे आयोजक असतील ते चेंडू शोधून आणून देतील. खेळाडूंनी फक्त जाऊ नका, कारण क्रिकेटमध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. कृष्ण सर अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शिस्त खूप महत्त्वाचे. नवीन चेंडू या ठिकाणी पुरवला जाईल. जे 2 चेंडू तुम्ही सुरुवातीला चेक करणार आहात ते चेंडू तुम्हाला खेळायला मिळतील. याकडे लक्ष असू द्या. आणि मॅच बॉल आलाय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार रोहित पाटीलच्या बॅट मधून आलाय. षटकार हॅट्रिक आपल्या नावावरती. पहिल्या सामन्यामध्ये करेल का हा संघ 28 या आकड्यावरती. रोहितची फलंदाजी पाहिली 11 चेंडूमध्ये 24 धावा, ज्यामध्ये डॉट चेंडू देखील रोहित खेळलाय 5. म्हणजे 4 चेंडू डॉट खेळला गेलाय. म्हणजे 7 चेंडू मध्ये ही धावसंख्या जमावली आहे. चांगली बॅटिंग फलंदाजी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतोय मैदानामध्ये रोहित पाटील. अनिल पाटीलचा हा चेंडू षटकार हॅट्रिक. स्पर्धेमधील ग्रामस्थ मंडल वाजे श्री गणेश क्रिकेट संघ वाजे या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती करणारा रोहित पाटील ठरलाय पहिला फलंदाज. काल जी मीटिंग झाली त्यामध्ये ठरलं की स्ट्राईक मध्ये रोहितनं खेळलं पाहिजे आणि आज देखील तेच झालं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याचं काहीतरी बेनिफिट फायदा मिळतो या टीमला.